300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी. आणि भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. अहोरात्र लाथाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. राजे, तुम्ही या जुलमी सिंहासना विरुद्ध बंड करा. माझ्या खांद्यावर चढा. माझ्या हृदयात दडा. माझ्या काना मागून लढा. तुम्ही विजयी व्हा. जीवलगांनो, गेली 300 वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत या गुलामगिरी. घड्यांनो, या जगात आपल्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपली कुणी कीव करता कामा नये. पण आता आपल्याला जगायचंय, स्वतंत्र वाघासारखं जगायचंय. हर 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 हर.